गाईज इथे आपण बनवतोय पनीरची भाजी। त्यासाठी आपण कांदा व टोमॅटो चिरून घेतलेत। गॅसवरती कढई तापवून त्यामध्ये 2 पळ्या तेल घातले। तेल शांतपणे तापवून द्या। त्यामध्ये कांदा व टोमॅटो जे आपण चिरून घेतले ते चांगलेपणे परतवून घ्या। पूर्ण ब्राऊन होईपर्यंत त्याला परतवून घ्यायचं आहे। आणि इथे आपलं कांदा व टोमॅटो चांगलेपणाने परतत आलं। आता आपण त्याची पेस्ट करून घेऊयात। पुढे अद्रक लसूणची आणि काजूचीही पेस्ट करून घेऊयात। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद, मीठ, मिरची आणि एव्हरेस्टचा मसाला टाकायचा। नंतर आपण तेलामध्ये मोहरी, जिरे टाकून त्याला तडकवायचं आहे। आपण त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट आणि आपण घेतलेले सर्व मसाले टाकायचे। ते चांगल्यापणाने परतल्यावरती त्याच्यामध्ये आपण कांदा लसूण पण आता कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकून त्याला चांगल्यापैकी मिक्स करून घेऊयात। आता आपण यामध्ये आपण घेतलेला एव्हरेस्टचा मसालाही टाकूयात आणि त्यानंतर त्याला परत एकदा सगळं मिक्स करून घेऊया। तर तोपर्यंत मिक्स करायचं तोपर्यंत ती पेस्ट आपली पुन्हा तेल सोडत नाही 4 ते 5 मिनिटं। आता इथे तेल सोडायला लागला तर याच्यामध्ये आपण तळून घेतलेलं पनीर टाकूयात आणि तयार आहे आपली पनीरची भाजी। इथे आपली भाजी सर्विंगसाठी रेडी आहे।